नमस्कार, मी सागर पाटील आणि आपण पाहत आहात SP9 स्पेशल पोलीस क्राईम डायरी। आजच्या भागात आपण पाहणार आहोत महाबळेश्वर पाचगणी परिसरातील घडलेली एक धक्कादायक घटना। पुणे जिल्ह्यातील काही मित्र पर्यटनासाठी महाबळेश्वरला गेले। सुंदर निसर्ग, थंडगार वातावरण आणि आनंदाच्या आठवणी घेऊन परतण्याचं स्वप्न घेऊन गेलेल्या या मित्रांपैकी एका तरुणीचा मात्र देहच गावात परतला। केवळ संशयाच्या आधारावर जमावाने केलेल्या अमानुष मारहाणीत 25 वर्षे अक्षय रमेश जाधव याचा मृत्यू झाला। या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। नेमकं काय घडलं, त्या रात्री काय घडलं होतं, पोलिसांनी कोणती कारवाई केली, पाहूया आजच्या स्पेशल पोलीस क्राईम डायरीमध्ये। पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील अक्षय रमेश जाधव आणि त्याचे मित्र काही दिवसांच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी महाबळेश्वर पाचगणी परिसरात आले होते। संपूर्ण दिवस पर्यटन स्थळांना भेटी, फोटोशूट आणि फिरण्याचा आनंद घेतल्यानंतर रात्री मुक्कामासाठी त्यांनी भोसे गावातील एका हॉटेलमध्ये रूम बुक केली। संध्याकाळ आनंदात गेली। मित्रांनी एकत्र जेवण केले, गप्पा मारल्या आणि पार्टीही केली। पार्टी दरम्यान अक्षयने अधिक प्रमाणात मद्यप्राशन केल्याचे मित्रांच्या लक्षात आले। त्यामुळे त्याला सुरक्षितेच्या दृष्टीने खोलीत झोपविण्यात आले। तो रात्री बाहेर जाऊ नये म्हणून मित्रांनी खोलीला बाहेरून कडी लावली आणि स्वतः हॉटेलच्या टेरेसवर गप्पा मारण्यासाठी गेले। काही वेळानंतर ते परत आले, मात्र खोलीत प्रवेश करताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली। खोली रिकामी होती। अक्षय गायब झाला होता। बाहेरून कडी लावलेली असताना तो बाहेर कसा गेला हा प्रश्न सर्वांनाच पडला। शोध आणि समोर आलं भीषण दृश्य। घाबरलेल्या मित्रांनी अक्षयचा शोध सुरू केला। हॉटेलच्या परिसरात शोध घेत असताना सुमारे 200 मीटर अंतरावर लोकांची गर्दी दिसली। मोबाईलच्या टॉर्चचा उजेड आणि गोंधळ सुरू होता। मित्र तातडीने त्या दिशेने धावत गेले। पोहोचताच त्यांच्या डोळ्यासमोरचे दृश्य अत्यंत भयावह होते। काही स्थानिक व्यक्ती अक्षयला बेदम मारहाण करत होते। प्राथमिक माहितीनुसार अक्षय एका घरच्या दिशेने डोकावत असल्याचा संशय स्थानिकांना आला। याच संशयातून काही जण संतापले। त्यांनी अक्षयला पकडून लाकडी काट्या, दांडे तसेच लाथ्या बुक्क्यांनी अमानुष मारहाण केली। मारहाण इतकी गंभीर होती की अक्षय गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला। मित्रांनी आरडाओरडा करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला। जखमी अवस्थेतील अक्षयला तातडीने पाचगणी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले। प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी वाई येथे हलवण्यात आले। तेथून अधिक उपचारासाठी बारामती येथील रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले। एका आनंदी सहलीचा शेवट अत्यंत दुःखद झाला। घटनेची माहिती मिळताच पाचगणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। साक्षीदारांचे जबाब, घटनास्थळाची पाहणी आणि उपलब्ध पुरावे गोळा करण्यात आले। या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदवून 4 संशयितांना अटक करण्यात आली। पुढील तपास करत असून घटनेतील सर्व बाबींची चौकशी सुरू आहे। कोणतीही व्यक्ती संशयास्पद वाटल्यास नागरिकांनी स्वतः कायदा हातात घेऊ नये। तत्काळ पोलिसांना माहिती देणे हाच योग्य आणि कायदेशीर मार्ग आहे। संशयाच्या आधारावर मारहाण करणारे किंवा जमावाने न्याय करण्याचा प्रयत्न करणे हा गंभीर गुन्हा आहे। अशा घटना समाजासाठी अत्यंत धोकादायक आहेत। महाबळेश्वर आणि पाचगणी ही महाराष्ट्रातली महत्त्वाची पर्यटन स्थळे आहेत। दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देत असतात, मात्र अशा घटना घडल्यास पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण होतो। स्थानिक प्रशासन, पोलीस आणि पर्यटन विभागाने सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे। एका संशयाने, एका क्षणाच्या रागाने, एका जमावाच्या निर्णयाने एका तरुणाचा जीव गेला। अक्षयच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही। कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेणे हा गुन्हाच आहे।
या प्रकारचा तपास सुरू असून न्यायालयाचा अंतिम निर्णय येणे बाकी आहे. तोपर्यंत प्रत्येक संशयिताला कायद्यानुसार न्याय मिळण्याचा अधिकार आहे. SP9 मराठी, SP9 स्पेशल पोलीस क्राईम डायरी, गुन्ह्याचा मागोवा, सत्याचा शोध आणि न्यायासाठी आमचा प्रयत्न. अशाच स्पेशल पोलीस क्राईम डायरी पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.